नमस्कार, मी यशस्विनी पटवर्धन आज आपल्यासमोर श्री सूक्त सादर करणार आहे. स्तोत्र म्हणायच्या आधी त्याबद्दल थोडक्यात माहिती देऊ इच्छिते. श्री सूक्त हे ऋग्वेदात समाविष्ट असलेलं एक उत्तम आणि प्रभावी सूक्त आहे. यामध्ये मूळ 15 ऋचा, एक फलश्रुतीची ऋचा आणि याशिवाय एक स्वतंत्र फलश्रुती आहे. या स्वतंत्र फलश्रुतीमध्ये 9 ऋचा व एक लक्ष्मी गायत्री यांचा समावेश आहे. या स्वतंत्र फलश्रुतीला लक्ष्मी सूक्त असेही म्हटले जाते. श्री सूक्त म्हटल्यावर हे सूक्त लक्ष्मीचे आहे अशी कल्पना होणे अगदी स्वाभाविक आहे. लक्ष्मी म्हणजे पैसा असा अर्थ व्यवहारात आहे, परंतु श्री या पदाचा मात्र तो अर्थ नव्हे. श्रीचा अर्थ समजण्यासाठी आपण या स्तोत्रातली जी शेवटची ऋचा आहे ती थोडक्यात बघूया. श्रीर्वर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् आविधा शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. श्री सत्ता, आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्यवंत आणि सुशोभित पवित्र स्थान, धान्य, धन, पशु, पुष्कळ पुत्रसंतती, 100 वर्षांचे दीर्घ आयुष्य या सर्वांच्या एकत्रितपणाला श्री अशी संज्ञा आहे. आयुष्य भरपूर आहे परंतु निरोगीपण नाही, निरोगीपण आहे परंतु पुत्र नाहीत, धन नाही, वाडवडील लवकर निवर्तले, सत्ता कोठेही नाही आणि असे असेल तर माणसाला जिणे नकोसे होईल. श्रीमध्ये ज्या गोष्टींचा समावेश आहे या सर्व गोष्टी मानवाच्या समृद्ध जीवनाला आवश्यक आहेत. त्यापैकी एखादी गोष्ट जरी कमी असेल तरी त्याच्या जीवनावर खात्रीने विपरीत परिणाम होईल. यामुळेच या श्री सूक्ताला पूर्वीच्या विद्वानांनी विशेष महत्त्व दिले. या सूक्ताचे ऋषी लक्ष्मी, आनंद, कर्दम, चिकलित आणि इंदिरासूत आहेत. तर आता स्तोत्राकडे वळूया. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्यमयीर्लक्ष्मे जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवये श्रीर्मा देवीर्जुषतां कांसोऽस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपहवये श्रियं चन्द्रां प्रभासाय यशसा ज्वलन्तीं श्रियल्लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमिव शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नशतां त्वां ऋणे. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतुमान् देवसखकीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे. क्षुत्पिपासामलय ज्येष्ठामलक्ष्मीन्नाशयाम्यहम् अभूतिम् असमृद्धिं च सर्वान् निर्नुद मे गृहात्. गन्धद्वारान् दुराधर्षान् नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वर्यं सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियम्. मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः. कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भवः कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम्. आपसृजन्तु स्निग्धानि चिकलितवस मे गृहे निच देवीं मातरं श्रियं वासय मे कुले. आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्यमयीर्लक्ष्मे जातवेदो म आवह. आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्यमयीर्लक्ष्मे जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहम्. यशुचिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहं सूक्तं 15 च श्रीकामः सततं जपेत.
पद्मानने पद्म उरु पद्माक्षि पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यलभाम्यहम् अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनं मे जुषतां देवी सर्वकामांश्च देहि मे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विश्वमनोनुकुले त्वत्पादपद्मं मयि सन्निधत्स्व पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्तश्वादी गवेरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनौ वायु धनौ सूर्यो धनौ वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे वैनतेय सोमं पिबतु वृतः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्त्या श्रीसूक्तजापिनां सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतारां शुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यं विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्। श्रीर्वर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् आविधाशोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः। ॐ शांती शांती शांती। धन्यवाद। हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या अध्यात्मवरील ग्रुप जर्मनीच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।